उपवास म्हटले की साबुदाणा खिचडी किंवा वडे हे ठरलेलेच, पण बऱ्याचदा रात्री साबुदाणा भिजवायला विसरतो आणि मग ऐनवेळी काय करायचा हा प्रश्न पडतो. किंवा काही जणांना साबुदाणा खिचडी वडे खाऊन पित्त होतं, तर पित्त किंवा ॲसिडिटी होऊ नये म्हणून ही उपवासाची झटपट होणारी कृती आहे. बगर साबुदाण्याचे झटपट होणारे हे थालीपीठ अगदी 20 मिनिटात बनते. त्यासाठी एक बटाटा साल काढून घेतलेला आहे, थोडीशी कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा सैंधव मीठ, त्याचप्रमाणे 4-5 हिरव्या मिरच्या. मीठ मिरची तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. अर्धा कप साबुदाणा कच्चाच बारीक वाटून घ्यायचा. जेवढा बारीक होईल तेवढा बारीक वाटून घेतला आणि एका मोठ्या ताटामध्ये काढला. त्यानंतर जेवढा साबुदाणा घेतला तेवढीच भगर घ्यायची आहे, म्हणजे वरईचे तांदूळ घ्यायचे, ते सुद्धा कच्चेच बारीक वाटायचे. बारीक वाटल्यानंतर त्याच भांड्यामध्ये मीठ मिरची जिरे कढीपत्ता जाडसरच वाटून घेतलं. आता बटाट्याच्या बारीक फोडी करून घेतल्या आहेत. ह्या फोडीसुद्धा मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटायच्या. जर गरज भासली तर थोड्याशा पाण्याचा वापर करायचा आहे. बटाट्याच्या फोडी एकदम बारीक वाटायच्या किंवा तुम्ही बारीक किसणीवरती किसून घेऊ शकता. बगर आणि साबुदाण्याच्या पिठामध्ये हिरवा मसाला टाकला. त्यानंतर जे वाटून घेतलेला बटाटा आहे तो मिक्स करायचा आणि आता हे मिश्रण हाताने मळून घ्यायचं. 4-5 चमचे मी बटाटा वाटलेल्या भांड्यामध्येच घेतलेले आहेत आणि हे पाणी वापरलं. हे पाणी पुरेसं होतं आणि अशा प्रकारे पिठाचा एकदम घट्टसर गोळा करून घ्यायचा. मळताना या पिठामध्ये चिकटपणा नसतो, पण 20 मिनटं झाकून ठेवलं ना की त्यामध्ये चिकटपणा येतो. गरजेनुसार गोळा घ्यायचा आणि ओल्या कापडावरती पातळ असं थापून घ्यायचं. पाहू शकत असाल कुठेही आपलं थालीपीठ भेगा पडत नाहीत किंवा चिरत नाही. थालीपीठ दोन्ही बाजूने चांगलं भाजावं म्हणून त्याला अशा प्रकारे होल करून घ्यायचे. मध्यम गॅसवरती तवा छानपैकी तापल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावायचं आणि कपड्यासहित थालीपीठ टाकायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर साईडने आणि जे छिद्र पाडलेले त्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे थालीपीठ हे चिकटत नाही आणि छानपैकी भाजलं जातं. अगदी थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि झाकण उघडून थालीपीठ हे उलटून घ्यायचं. पाहू शकत असाल तव्याला कुठेही थालीपीठ चिकटलं नाही आणि अगदी छान भाजलेलं आहे. उलटताना कुठेही थालीपीठ चिकटलं नाही. दोन्ही बाजूने छानपैकी भाजल्यानंतर काढून घ्यायचं. पहा किती सुंदर असं थालीपीठ झालेलं आहे, बिलकुल तेलकट होत नाही. त्याचप्रमाणे उपवासाची बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी किंवा उपवासाचा ठेचा यासोबत अप्रतिम लागते. एकदा तरी नक्की करून पहा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब.